सण आणि उत्सवांच्या काळात राज्यात लेझर आणि डीजेवर बंदी घाला मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका। लेझर बीम आणि डीजेच्या वापरामुळे अनेकांच्या दृष्टी आणि श्रवण क्षमतेवर परिणाम, काहींना दृष्टी गमवावी लागल्याचा याचिकेतून दावा। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील रस्ते पूल 31 ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे बांधकाम विभागाला निर्देश। 8 ते 10 दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात पावसाचं पुनरागमन, कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यासाठी 21 ऑगस्टपर्यंत येलो अलर्ट। सांगली शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस, सकल भागात पाणी साचलं, 2 तास झालेल्या पावसामुळे शेतीचंही नुकसान। काल रात्री पावसानंतर आज साताऱ्यात निसर्ग सौंदर्य खुललं, अजिंक्यतारा किल्ल्यासह डोंगर परिसरामध्ये ढग खाली आल्याचा भास। मुंबईला पाणी पुरवणारी धरणं 93% भरली, अप्पर वैतरणात 89%, मोडकसागरमध्ये 96% पाणी साठा, तर तांसा आणि मध्य वैतरणात 97% पाणी साठा। बारामतीमधील नाझरे धरण 100% भरलं, धरणातून कऱ्हा नदीपात्रात 1642 क्युसेकनं विसर्ग। मुंबई महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प सागरी किनारा मार्ग डिसेंबरमध्ये पूर्णतः सुरू होण्याची शक्यता, प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मरीन ड्राईव्हहून थेट उपनगरात जाता येणार। रायगड किल्ल्याचा पायऱ्यांचा मार्ग पुन्हा एकदा शिवप्रेमींसाठी सुरू, पावसाळ्यात कोसळणाऱ्या दरडे आणि निसरड्या पायवाटेमुळे महामार्ग जो आहे तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता। म्हाडाच्या ऑनलाईन अर्ज प्रक्रियेबाबत माहिती देण्यासाठी मुंबई मंडळातर्फे 19 ऑगस्टला लाईव्ह वेबिनार, म्हाडाच्या 2030 घरांसाठी अर्ज नोंदणी आणि स्वीकृती प्रक्रिया। मध्य रेल्वे मार्गावर 15 डब्यांच्या लोकल चालवण्यासाठी रेल्वे प्रशासनाच्या हालचाली, वेगवेगळ्या स्थानकात सर्व्हे करत रेल्वे प्रशासन 15 डब्यांच्या लोकल चालवण्याबाबत आढावा घेणार। मध्य रेल्वे मार्गावर ठाणे दिवा दरम्यान 5व्या आणि 6व्या मार्गिकेवर आज मेगा ब्लॉक, सकाळी 10:50 ते दुपारी 3:20 मेगा ब्लॉक। पश्चिम रेल्वेवर आज सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक, सांताक्रूज गोरेगाव अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगा ब्लॉक, ब्लॉक काळात अनेक रेल्वे रद्द। CSMT चुनाभट्टी दरम्यान हार्बर मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक, ब्लॉक कालावधीत CSMT ते पनवेल अप आणि डाऊन मार्गावरच्या लोकल पूर्णतः बंद। रक्षाबंधनानिमित्त भुसावळ ते इगतपुरी दरम्यान विशेष रेल्वे चालवली जाणार, अप आणि डाऊन मार्गावर आज आणि उद्या 2 दिवस अनारक्षित विशेष रेल्वे धावणार। तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्तानं त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी प्रशासनाकडून पूर्वतयारी, त्र्यंबकेश्वरसाठी जादा बसेस सोडण्यात येणार। रायगडमधून ठाण्याकडे जाणाऱ्या अवजड वाहतुकीवर पहाटे 4 ते सकाळी 10 आणि दुपारी 2 ते रात्री 9 वाजेपर्यंत बंदी, 30 ऑगस्टपर्यंत निर्बंध लागू। हॉस्पिटल आणि हॉस्टेलच्या आतमध्ये आता फूड डिलिव्हरी बॉयला नो एंट्री, मुंबई महापालिकेच्या रुग्णालयातील सुरक्षा विभागातील अधिकाऱ्यांनी घेतलेल्या बैठकीत निर्णय। ठाण्यातील गडकरी रंगायतन नाट्यगृह 3 महिने बंद राहणार, नूतनीकरणाच्या कामासाठी नाट्यगृह बंद राहणार असल्याची माहिती। नागपूरमध्ये CNGच्या दरात घट, प्रति किलो 4 रुपये दर कमी। माजी पंतप्रधान राजीव गांधींच्या जयंतीनिमित्त 20 ऑगस्टला मुंबईत काँग्रेसचा भव्य मेळावा, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार आणि उद्धव ठाकरे राहणार उपस्थित। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील 36 मतदारसंघांसाठी अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती, राज्य निवडणूक आयोगानं केली नियुक्ती। विधानसभेच्या निवडणुका नोव्हेंबर महिन्यात होण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत, पुण्यातल्या बालेवाडीतल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचं सूचक वक्तव्य। विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगा प्लॅन, प्रभारींच्या महाराष्ट्र दौऱ्यानंतर केंद्रीय मंत्री देखील राज्याचा दौरा करणार असल्याची माहिती। भाजपकडून विनोद तावडेंवर मोठी जबाबदारी, पक्षाच्या सदस्यता नोंदणी अभियानाचे प्रमुख म्हणून विनोद तावडेंची नियुक्ती। संसदेच्या लोकलेखा समितीवर अशोक चव्हाण, प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती, संसदीय परंपरेनुसार लोकलेखा समितीचं अध्यक्षपद विरोधी पक्षाला, काँग्रेस खासदार KC वेणुगोपाळ यांची अध्यक्षपदी वर्णी। देशात डॉक्टरांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी घेतली JP नड्डांची भेट, डॉक्टरांच्या सुरक्षिततेबाबत केंद्रीय स्तरावर कडक कायदा तयार करण्याची मागणी। शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणावर सुनावणी पुन्हा लांबणीवर 20 ऑगस्टला होणारी सुनावणी आता 17 सप्टेंबरला होण्याची शक्यता।
लाडकी बहीण योजनेवरून फडणवीसांचा विरोधकांवर गंभीर आरोप। लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद पाडण्याचा विरोधकांचा डाव, तर फडणवीसांनी चौकशी करावी, सुप्रिया सुळेंची मागणी। योजना चालू ठेवायच्या की नाही तुमच्या हातात, उपस्थित लाडक्या बहिणींना महायुती सरकारला पुन्हा निवडून देण्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांचं आवाहन। लाडक्या भावांसाठी मुख्यमंत्री प्रशिक्षण योजना आणली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती। लाडकी बहीण योजनेमुळे लाखो लाडक्या बहिणी मिळाल्या, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। प्रत्येकाच्या खात्यात पैसे आल्याशिवाय योजना बंद होणार नाही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं लाडक्या बहिणींना आश्वासन। महायुतीचं सरकार देना बँक सरकार, फडणवीसांचं वक्तव्य। सावत्र कपटी भावांवर मात्र मात करून इथपर्यंत आलोय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विरोधकांवर टीका। सावत्र भावांना योग्य वेळी योग्य जागा दाखवा, मुख्यमंत्र्यांचं लाडक्या बहिणींना आवाहन। लाडकी बहीण योजना करताना मग त्या लाडक्या बहिणीला सक्षम आणि स्वावलंबी बनवा, लाचार नाही, सामाजिक कार्यकर्ते अंजली दमान यांचं ट्विट। भाजपचे माजी खासदार सुरेश वाघमारे वर्धा विधानसभेसाठी इच्छुक, लोकसभेच्या अपयशानंतर उमेदवार परिवर्तन अपेक्षित, त्यामुळे पक्षाकडे वर्ध्याची उमेदवारी मागणार, सुरेश वाघमारेंचं वक्तव्य। बँक कर्मचारी संघटनांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, लाडकी बहीण योजनेमुळे बँकांमध्ये गर्दी होत असल्यानं अतिरिक्त सुरक्षा पुरवण्याची मागणी। गोंदिया जिल्ह्यातील हजारो महिलांनी मुख्यमंत्र्यांना पाठवली राखी, लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे आभार। वादग्रस्त वक्तव्यानंतर रामगिरी महाराजांचं सरलाबेट इथे स्वागत, वक्तव्याचा विपर्यास, रामगिरी महाराजांची सारवासारव। कोलकाता घटनेतील आरोपी संजय रॉयची आज मानसशास्त्रीय चाचणी होणार, आरोपीची मानसिक स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न। इंडियन मेडिकल असोसिएशनचं पंतप्रधान मोदींना पत्र, कोलकात्यामधील घटनेचा उल्लेख करून डॉक्टरांविरोधात होणाऱ्या घटनेसंदर्भात गांभीर्यानं विचार करण्याची मागणी। महाराष्ट्रात आज ठिकठिकाणी हिंदू जनआक्रोश मोर्चाचं आयोजन, अहमदनगरमध्येही मोर्चाचं आयोजन, नितेश राणे होणार सहभागी। कोलकात्यातील बलात्काराच्या घटनेच्या निषेधार्थ सांगलीत मेणबत्ती मोर्चा, मोर्चात डॉक्टरांच्या विविध संघटना सहभागी। कोलकात्यात महिला डॉक्टर अत्याचार प्रकरणी वर्ध्यात कॅन्डल मार्च, विविध संघटनांचा सहभाग। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा वसमतमध्ये, यात्रेच्या सभास्थळी मराठा आंदोलक स्टेजवर आल्यानं सभेत गोंधळ। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमान यांकडून राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेचा गुलाबी यात्रा उल्लेख, राष्ट्रवादीकडे 40 गाड्या वाटायला पैसे कुठून आले, दमान यांचा सवाल। राज्य सरकारनं शेतकऱ्यांना मदत केली नाही तर दिवाळीनंतर महाविकास आघाडी शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणार, भंडाऱ्याच्या लाखांदुरातील हल्लाबोल आंदोलनात नाना पटोलेंचं वक्तव्य। आदित्य ठाकरेंनी घेतलं मुंबादेवीचं दर्शन, फडणवीसांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य नाही, ते खोटं बोलतात, आदित्य ठाकरेंचं वक्तव्य। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मोहम्मदवाडीत प्रभू श्रीरामांच्या शिल्पाचं उद्घाटन, पुण्यातील शिवसेना नेते यांच्या मार्फत हे शिल्प उभारण्यासाठी पुढाकार घेण्यात आला। बालेवाडीतील कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्वप्नील कुसाळेचा सत्कार, कोल्हापूरच्या स्वप्नीलनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक पटकावलं आहे। प्रो गोविंदा सीझन 2चा अंतिम सामना आज, राज्यभरातील 16 गोविंदा पथकं आमने-सामने, मुख्यमंत्री शिंदे, उदय सामंत, मंगलप्रभात लोढा, दीपक केसरकरांसह इतर मान्यवर राहणार उपस्थित। सीबीआयनं उच्च न्यायालयात तातडीनं अपील दाखल करावं, दाभोळकर कुटुंबियांची मागणी। डॉक्टर दाभोळकर यांच्या हत्येच्या आरोपातून 3 आरोपी दोषमुक्त, त्यानंतर 100 दिवसांचा कालावधी उलटूनही सीबीआयकडून उच्च न्यायालयात अपील नाहीच। टॅक्स रिफंडच्या नावाखाली अनेकांना फेक मेसेज येत असल्याचं आयकर विभागाकडून अलर्ट, फेक मेसेजला बळी न पडण्याचं आवाहन। मुंबई उपनगर आणि ठाण्यातील तापमानात वाढ, 2-3 दिवसांपासून पाऊस नसल्यानं उष्णता वाढली। पुणे ड्रग्ज प्रकरणात गुजरातमधून एकाला अटक, विश्रांतवाडी परिसरातून पोलिसांकडून 1 कोटी रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त। न्यायालयात युक्तिवाद करताना वकिलाला हृदयविकाराचा झटका, रुग्णालयात उपचारादरम्यान ॲडव्होकेट तलत इक्बाल कुरेशी यांचा मृत्यू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।